गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आतापर्यंत आपण काही बेसिक कन्सेप्ट बघितल्या, जसं ड्रॉवर, ड्रॉबी, त्यानंतर पे, एंडोर्सर, एंडोर्सी. या बेसिक कन्सेप्ट आपण बघितल्या काय आहे काय नाही. त्यानंतर आपण बघितलंय प्रोफॉर्मा कसा तयार करायचा, ज्याला आपण बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणतो, किंवा बिल कसं ड्राफ्ट करायचं ते बघितलंय आपण. जर समजा पे असेल तर, पे नसेल तर. हा आपण महत्वाचा पाठ संपवलाय. आजपासून आपण नवीन पाठ सुरू करत आहोत, दॅट इज जर्नल एंट्रीज. म्हणजे ऍक्च्युअल प्रॉब्लेम कसे येणार आहेत एक्झामला, ते कसे सॉल्व्ह करायचे, तर ते आज आपण बघणार आहोत. त्याची सुरुवात आज आपण करणार आहोत. बेसिकली आपण जेव्हा व्ह्यू बघतो तेव्हा दोन व्ह्यू असतात. आतापर्यंत खूप वेळा झालंय, एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज ड्युअल ऍस्पेक्ट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला दोन ऍस्पेक्ट असतात, दोन व्ह्यू असतात. जसं आपण एक डेबिट एक क्रेडिट. त्याचप्रमाणे समजा आपण जे एक्झाम्पल नेहमी घेत आलेलो आहोत, ए सोल्ड गुड्स टू बी. ए ने बी ला माल विकला. यामध्ये काय झालंय, दोन व्ह्यू आहे. एक तर म्हणजे माल विकणारा, सेलर ऑफ गुड्स. दुसरा माल परचेस करणारा, द बायर ऑफ गुड्स. मग ए जो माल विकतो तो रॉबर असतो, जो परचेस करतो तो रॉबी असतो, त्याच्यावर बिल ड्रॉ करतो. इन शॉर्ट हे सगळं सांगण्यामागचं रिझन काय आहे की जेव्हा आपण एखादे ट्रान्झॅक्शन बघतो त्याला दोन व्ह्यू असतात. तसंच सपोज ए ड्रॉज बिल ऑन बी. ए ने बी वर बिल ड्रॉ केलं म्हणजे इथे दोन पार्टीज झाल्या, दोन व्ह्यूज झाले. पहिला व्ह्यू तो म्हणजे इन द बुक्स ऑफ ड्रॉवर किंवा इन द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ ड्रॉवर, आणि दुसरा व्ह्यू आहे इन द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ ड्रॉविंग. जर आपण प्रॉब्लेमचा विचार केला, जर्नल एंट्रीजचा विचार केला, तर इथे पण ढोबळ मनाने क्रॉसली दोन पार्ट होतात, इन द बुक्स ऑफ ड्रॉवर आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉविंग. तेच आपले क्वेश्चन आहे, तोच आपला प्रश्न आहे, तेच आपला प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्याला कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दोन व्ह्यूने सॉल्व्ह करायला येऊ शकतो, करायला लागू शकतो. फर्स्ट वन इन द बुक्स ऑफ ड्रॉवर, जो बिल तयार करतो तो त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, आणि दुसरं म्हणजे इन द बुक्स ऑफ ड्रॉविंग, जो बिल एक्सेप्ट करतो तो. तर आपल्याला काय करायचंय, वन बाय वन. म्हणजे पहिले ड्रॉवरच्या पुस्तकात काय एंट्रीज होतील आपण ते बघूया, आणि त्यानंतर इन द बुक्स ऑफ ड्रॉविंग त्यामध्ये काय एंट्रीज होतील ते बघूया. नॉर्मली तुम्ही टेक्स्टबुक बघितलं तर टेक्स्टबुक मध्ये काय केलंय, त्यांनी दोन्ही एंट्रीज सायमल्टेनियसली दिलेल्या आहेत, सोबत दिलेल्या आहेत. सोबत एंट्रीज घेतल्या तर माझा आतापर्यंतचा अनुभव, खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज असतात. मग आपण काय सिंपल वे काम करणार आहोत, साधं सोपं सरळ पद्धतीने काम करणार आहोत. सर्वात पहिले ज्या काय 10, 15, 20, 25 एंट्रीज आहे ते पहिल्या एकाच पुस्तकात बघणार आहोत. म्हणजे इन द बुक्स ऑफ पहिले समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि त्यानंतर इन द बुक्स ऑफ ड्रॉविंग म्हणजे इन द बुक्स ऑफ ड्रॉवर पहिले एंट्रीज घेणार आहोत, आणि त्यानंतर इन द बुक्स ऑफ ड्रॉविंग काय एंट्रीज आहे त्या बघणार आहोत. तर सुरुवात करूया इन द बुक्स ऑफ ड्रॉवर. आता तुम्हाला काय करायचं, तुम्ही जी नोटबुक प्रिपेअर केलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही नाव टाकलं असेल, त्यानंतर काही बेसिक डेफिनेशन सांगितल्या, त्या लिखाण केल्या असतील, लाईक ड्रॉवर, ड्रॉबी, पे, एंडोर्सर, एंडोर्सी. ते झालंय आपलं सगळं की एंडोर्सर इज अ पर्सन हू एंडोर्स अ बिल. जो बिल एंडोर्स करतो तो एंडोर्सर. ज्याला बिल एंडोर्स केलं जातं तो एंडोर्सी. म्हणजे मी जर काही चुकत नसेल तर पहिल्या पेजवर तुमच्या या 5 एंट्रीज असतील, ड्रॉवर, ड्रॉबी, 5 डेफिनेशन असतील, ड्रॉवर, ड्रॉबी, पे, एंडोर्सर आणि एंडोर्सी. नेक्स्ट पेजवर समजा तुम्हाला काही इनिशियल महत्वाचे काही पॉइंट वाटत असतील तर तुम्ही ते लिखाण केले असतील. त्यानंतर तुम्ही सगळे प्रोफॉर्मा ड्रॉ केले असतील. प्रोफॉर्मा ड्रॉ केल्यानंतर आज काय करायचं आहे, नेक्स्ट पेजवर वरती हेडिंग द्यायची व्यवस्थित, जर्नल एंट्रीज. त्यानंतर जर्नल एंट्रीज हेडिंग दिल्यानंतर आपल्याला दोन व्ह्यू आहे, इन द बुक्स ऑफ ड्रॉवर आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉविंग. तर त्याला कॅपिटल ए असं हेडिंग द्यायचं, लिखाण करायचं, जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ड्रॉवर किंवा इन द बुक्स ऑफ ड्रॉवर, आणि सिक्वेन्स वाईज लिखाण करायचं.
मग आता मी फॉर एक्झाम्पल बोर्डवर काही एंट्रीज लिखाण केल्या त्या समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, त्या तुम्हाला ऍज इट इज नोटबुक मध्ये लिखाण करायच्या आहेत. ओके, तेच जे मी आता बोललो तेच रीड केले. जर्नल एंट्रीज इथे आहे ए इन द बुक्स ऑफ ड्रॉवर, सिक्वेन्स वाईज एंट्रीज लिखाण करायचे आहे. पहिली नंबर पण तसाच द्यायचा आहे. फर्स्ट जसा मी लिखाण केलं, एक नंबर दिला, तिथे लिखाण केलंय गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट, उधारीने माल विकला. आता आपण ड्रॉवरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघतोय, जो माल विकतो त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघतोय. एंट्रीज त्या आहेत. मग पहिली एंट्री काय आहे? फर्स्ट गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. आता काय माहिती का, या एंट्रीज पाठ करायच्या नाहीये, आपल्याला समजून घ्यायच्या आहे. हा बेस आपण 11th ला असताना केलेले जर्नल एंट्रीज. मग जर्नल एंट्रीज म्हणजे अगदी सुरुवातीला खूप सारे महिने घालवले होते आपण या सगळ्या ट्रान्झॅक्शन, या सगळ्या ऍक्टिव्हिटीवर. म्हणजेच काय की अशा आपण, तुम्हाला आठवत असेल आपण ट्रान्झॅक्शन घेतल्या होत्या 1 2 3 4 5 6. त्याच्यामध्ये पहिलं की गुड्स सोल्ड ऑन कॅश, रोखीने माल विकला. मग रोखीने माल विकला, मग त्याच्यात कोणकोणते अकाउंट येतील? मग आयडेंटिफिकेशन ऑफ अकाउंट. मग फर्स्ट वन इज कॅश अकाउंट, अनदर वन इज गुड्स अकाउंट. मग आपण क्लासिफिकेशन पण केलंय त्याचं, खूप वेळा झालंय असं. मग कॅश अकाउंट इट्स अ रिअल अकाउंट, गुड्स अकाउंट ऑल्सो रिअल अकाउंट. मग आपण ते क्लासिफिकेशन केल्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ रूल केलंय. मग ते रूल सर्वांना माहिती आहे. नंबर ऑफ टाइम आपण त्या क्लासमध्ये म्हटलंय, क्लासरूम मध्ये म्हणून घेतले आपण. मग फॉर एक्झाम्पल गुड्स सोल्ड ऑन कॅश, मग माल आपल्याकडनं गेला की आला. मग तेव्हा सगळे ओरडायचे गेला. गेला म्हणजेच काय? गोज आउट. मग गोज आउट, मग रूल काय सांगतो? क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्यानंतर माल गेला म्हणजे कॅश आपल्याकडे आली. व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. देअरफॉर डेबिट व्हॉट कम्स इन. अशा पद्धतीने आपण एंट्रीज समजून घेतल्या, करून घेतल्या. त्याच बेसवर, तो बेस न विसरता आपल्याला या एंट्रीज समजून घ्यायच्या आहेत. मग पहिलं ट्रान्झॅक्शन काय आहे? गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट, उधारीने माल विकला. मग त्याच्यामध्ये सिम्पली दोन अकाउंट आहे. एक तर म्हणजे गुड्स अकाउंट, दुसरं अकाउंट आहे पर्सन अकाउंट. मग कोणाला माल विकला? ड्रॉवीला माल विकला. मग ड्रॉवीला माल मिळाला. मग पर्सनलचा रूल काय सांगतो? डेबिट द रिसीवर. हु इज द रिसीवर ऑफ द गुड्स? दॅट ड्रॉवी. पण ड्रॉवी अकाउंट डेबिट. आणि आपल्याकडनं गुड्स गोज आउट, गेलेला आहे म्हणजे क्रेडिट. मग साधी सिंपल एंट्री होणार ड्रॉवी अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ही एंट्री तुम्हाला नोटबुक मध्ये ऍज इट इज लिखाण करायची आहे. मी याआधी पण समजून सांगितलंय. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट, इथे कोलन करायचं. नेक्स्ट लाईन वर थोडा स्पेस द्यायचा, लिखाण करायचं ड्रॉवी अकाउंट डेबिट, पुन्हा थोडा स्पेस द्यायचा टू सेल्स अकाउंट. हे सगळं 11th ला झालंय. तरी पण मी आता एवढा मोठा गॅप पडलाय, पुन्हा हा आपला लॉकडाऊन, त्याच्यामुळे खूप सारं व्हॅनिश झालं असेल, म्हणून हे सगळं जरा पुन्हा एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन्स आहे. तर सेकंड ट्रान्झॅक्शन्स लिखाण करताना तुम्हाला काय करायचंय? इथे अगदी व्यवस्थित एक लाईन सोडायची आहे. लाईन सोडल्यानंतर तुमचा सेकंड नंबर गेला. सेकंड नंबर काय आहे? बिल ड्रॉन ऑन ड्रॉवी. आता आपण ड्रॉवर आहोत, इन द बुक्स ऑफ ड्रॉवर बघतोय. ड्रॉवर बिल ड्रॉ करतो, ड्रॉवी कडे पाठवतो, ड्रॉवी ते बिल एक्सेप्ट करतो अँड देन रिटर्न टू ड्रॉवर. म्हणजे त्याने ते बिल एक्सेप्ट केल्यानंतर ते पुन्हा तो आपल्याला परत पाठवतो. म्हणजे फायनली काय होतं की आपल्याला ड्रॉवी कडनं बिल रिसीव्ह होणार, मिळणार आहे. आता इथे दोन व्ह्यू आहेत, एक तर ड्रॉवर आणि एक तर ड्रॉवी. ड्रॉवरला बिलाचे पैसे मिळणार असतात म्हणून त्या बिलाला म्हणतो बिल रिसिवेबल, आणि ड्रॉवी त्या बिलाचे पैसे द्यायचे असतात म्हणून त्याच बिलाला ड्रॉवी म्हणतो बिल पेएबल. मग आपण ड्रॉवरच्या पुस्तकात एंट्रीज बघतोय म्हणून ड्रॉवर ह्या बिलाला
काय झालंय, ड्रॉवी कडनं आपल्याला फायनली ते बिल आलंय. बिल आलंय, इट मीन्स बिल व्हॉट कम्स इन. व्हॉट कम्स इन? बिल रिसिवेबल कम्स इन. देयरफॉर डेबिट व्हॉट कम्स इन. आणि कोणाकडनं बिल आलंय? हु इज द गिव्हर ऑफ द बिल? ड्रॉवी इज द पर्सन, इज द गिव्हर ऑफ द बिल. Therefore, entry will be bill receivable account debit to ड्रॉवी account. म्हणजे आपल्याकडे बिल आलं, ड्रॉवी कडनं आलं, बिल आलं म्हणून कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन? रिअल अकाउंट चालू. आणि कोण देणारा आहे? तर ड्रॉवी देणारा आहे. हु इज द गिव्हर ऑफ द बिल? दॅट इज ड्रॉवी. थर्ड ट्रान्झॅक्शन. पुन्हा एक लाईन सोडणार, काय लिखाण करणार? बिल ऑनर ऑन ड्यू डेट. आताच मागच्या एक दोन लेक्चर पूर्वी मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं व्हॉट डू मीन बाय ऑनर ऑफ द बिल अँड डिसऑनर ऑफ द बिल. अगदी सिंपल आहे की जर ड्रॉवरला बिलाचे पैसे मिळाले, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज ऑनर ऑफ बिल. एक्झॅक्टली वाईस वर्सा. इन एनी रिझन, कोणत्याही रिझनने ड्रॉवीला समजा पैसे देऊ शकला नाही ड्रॉवरला, दॅट बिल इज कॉल्ड ॲज डिसऑनर. मग आपण पहिली एंट्री बघणार आहोत. जर ड्यू डेटला बिल ऑनर झालं तर. बिल ऑनर होणार म्हणजे काय होणार हो? सिंपल आहे. आज ड्यू डेट आहे, समजा आपण ड्रॉवर आहोत, आपण बिल ड्रॉवीला देणार, ड्यू डेटला त्याच्याकडनं पैसे मिळणार. म्हणजे ट्रान्झॅक्शन काय झाली? पैसे आपल्याला मिळाले. व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. आणि आपल्याकडनं बिल ड्रॉवीला दिल्या गेलं किंवा दिलं म्हणजे व्हॉट गोज आउट? बिल रिसिवेबल गोज आउट. म्हणून सिंपल एंट्री होणार. जेव्हा ड्यू डेटला बिल ऑनर होणार तेव्हा एंट्री होणार कॅश कम्स इन. म्हणून काय लिखाण केलं मी? कॅश स्लॅश बँक अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल अकाउंट. कॅश आपल्याकडे आली आणि बिल आपल्याकडनं गेलं. नेक्स्ट वन, फोर्थ, बिल डिसऑनर ऑन ड्यू डेट. आता सांगितलं की जर समजा ड्यू डेटला बिलाचे पैसे मिळाले नाही, त्याला म्हणतो आपण डिसऑनर. आता डिसऑनर बिल समजा झालं किंवा होण्यासाठी त्याला कोण रिस्पॉन्सिबल असतं? तर म्हणजे ड्रॉवी. ड्रॉवी आपल्याला बिलाचे पैसे देत नाही म्हणून ते बिल डिसऑनर होतं. म्हणून जेव्हा जेव्हा बिल डिसऑनर होणार, आय रिपीट, जेव्हा जेव्हा बिल डिसऑनर होणार त्याला ड्रॉवी रिस्पॉन्सिबल असतो. वाक्य फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, समजून घ्या. जेव्हा जेव्हा बिल डिसऑनर होणार त्याला ड्रॉवी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणून एंट्री होणार ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल अकाउंट. थोडं समजावून सांगतो. जेव्हा बिल ड्रॉ करतो तेव्हा एंट्री होणार बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट. जेव्हा बिल डिसऑनर होणार एक्झॅक्टली रिव्हर्स एंट्री. एक्झॅक्टली रिव्हर्स एंट्री म्हणजे एंट्री होणार ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल अकाउंट. नेक्स्ट कन्सेप्ट, बिल डिसऑनर अँड नोटिंग चार्जेस पेड. आता तुमच्यासाठी आज नवीन शब्द आला, न्यू कन्सेप्ट आहे. व्हॉट डू यू मीन बाय नोटिंग चार्जेस? आता मी एंट्री समजावून सांगतोय, एंट्री लिखाण करून घ्या. स्पेशल लेक्चर घेऊया तेव्हा मी ती टर्म समजावून सांगेन. नोटिंग चार्जेस म्हणजे काय, नोटरी पब्लिक म्हणजे काय, ते 2 मिनिटं साईडला ठेवा. आता फक्त लिखाण करून घ्या, नंतर समजावून सांगा. बिल डिसऑनर अँड नोटिंग चार्जेस पेड. बिल डिसऑनर झालं आणि त्यावर आपण नोटिंग चार्जेस पेड केले तर एंट्री काय होणार? सिंपल आहे. आता सांगितलं जेव्हा जेव्हा बिल डिसऑनर होणार त्याला रिस्पॉन्सिबल असतो ड्रॉवी. मग एंट्री होणार ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल अकाउंट टू कॅश अकाउंट. आता ही कॅश म्हणजे काय? whatever amount paid for noting charges, that amount is called as to cash account. ठीक आहे.
कन्सेप्ट आहे जी आपली काल परवाच्या दोन कन्सेप्ट 4 कन्सेप्ट समजावून सांगितल्या त्यामधली दुसरी कन्सेप्ट ती म्हणजेच काय बिल डिस्काउंटेड. आता काल परवाच्या लेक्चर मध्ये पण समजावून सांगितलं होतं की बिल डिस्काउंटिंग किंवा डिस्काउंटेड म्हटलं तर इट्स बाय डिफॉल्ट डिस्काउंटेड इनटू बँक. जेव्हा बिल बँकेत डिस्काउंट केलं जातं त्याला म्हणतो आपण बिल डिस्काउंटिंग इनटू बँक. सिंपल आहे. आपण बँकेत बिल डिस्काउंट करणार म्हणजे काय करणार, ड्रॉवीवर ड्रॉ केलेलं बिल आपण नेक्स्ट डेला बँकेत जाणार, बँकेला प्रेझेंट करणार, बँकेकडनं पैसे घेणार. पण बिल देण्यामध्ये आणि पैसे घेण्यामध्ये जो काही गॅप असतो त्याला म्हटलं जातं डिस्काउंटिंग अमाऊंट किंवा डिस्काउंट अमाऊंट. ते जे आपलं एक्झाम्पल आहे ते जरा समजावून सांगतो. सपोज 10,000 चं बिल आहे आणि आपण ते बँकेमध्ये सपोज 9,500 ला डिस्काउंट केलं म्हणजे आपल्याला 500 रुपये डिस्काउंट लागला. डिस्काउंट म्हणजे एक्सपेन्सेस लागले. ते म्हणजे कसं, आपण बँकेला 10,000 रुपीजचं बिल दिलं, बँकेकडनं आपण 9,500 घेतले, याचा अर्थ आपण ते बिल 500 ला डिस्काउंट केलं. मध्ये एंट्री काय हवं समजून घ्या. आपल्याला पैसे मिळाले, आपल्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा झाले. ते किती जमा झाले, 9,500. हे एक्झाम्पल आहे आपलं, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला डिस्काउंट चार्जेस लागले किंवा डिस्काउंट पेड करावा लागला. किती, 500. दॅट 500 इज अवर एक्सपेन्सेस. कशाले एक्सपेन्सेस, बिल दिलं 10,000 रुपयांचं, मिळाले 9,500 म्हणजे 500 रुपये आपला डिस्काउंट आपण त्यांना अलाउड केला म्हणजे ते आपले एक्सपेन्सेस आहे. नॉमिनलचा रूल झालाय आपला डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणून बँक अकाउंट डेबिट 9,500, डिस्काउंट अकाउंट ऑल्सो डेबिट 500 and bill of rupees 10,000 goes out. म्हणून एंट्री होणार बँक अकाउंट डेबिट 9,500, डिस्काउंट अकाउंट डेबिट 500 and bill of rupees 10,000 to bill receivable account 10,000. म्हणजे जेव्हा आपण बिल बँकेमध्ये डिस्काउंट करतो तेव्हा आपण एंट्री पास करतो बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल अकाउंट. ओके, तर आतापर्यंत आपण 6 एंट्रीज समजून घेतलेल्या आहेत. तर पुढच्या नेक्स्ट एंट्रीज बघूया. ओके, नाउ नेक्स्ट एंट्री, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन म्हणूया आपण. काय ट्रान्झॅक्शन आहे, डिस्काउंटेड बिल ऑनर ऑन ड्यू डेट. जे बिल ड्रॉवरने डिस्काउंट केलं होतं ते ड्यू डेटला ऑनर झालं म्हणजे त्याचे पैसे मिळाले. मग आता ऑलरेडी आपण जेव्हा बिल डिस्काउंट करतो तेव्हा आपल्याला बिलाचे पैसे मिळतात. म्हणजे आयडियली ते बिलाचे पैसे आपल्याला न मिळता बँकेला मिळतात. ते पुन्हा जरा प्रॉब्लेम घेताना समजावून सांगेल. म्हणजे ड्रॉवी बँकेला पैसे देणार आहे, ड्रॉवरचा म्हणजे आपला त्यामध्ये काही संबंध नाही. म्हणून आवडती एंट्री नो एंट्री. म्हणजे जेव्हा डिस्काउंट केलेलं बिल ऑनर होतं तेव्हा त्याची ड्रॉवरच्या पुस्तकात एंट्री पास केली जात नाही. नेक्स्ट वन, डिस्काउंटेड बिल किंवा डिस्काउंटिंग बिल डिसऑनर. जेव्हा बिल डिसऑनर होतं तेव्हा मात्र ड्रॉवरच्या पुस्तकात एंट्री पास होते. मी आत्ताच सांगितलं जेव्हा जेव्हा बिल डिसऑनर होणार त्याला रिस्पॉन्सिबल असतो ड्रॉवी. म्हणून एंट्री होणार ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक. तुम्ही मला तर बँक कसं काय आली, पैसे काय आपल्याकडे गेले का, तसा व्ह्यू नाही ठेवायचा. बिल कोणाकडे आहे त्याला म्हणतो आपण होल्डर. म्हणून होल्डर इन दिस सिच्युएशन इज अ बँक. देयरफॉर एंट्री विल बी ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून तुम्हाला समजण्यासाठी कंसात लिखाण केलं मी होल्डर. कोणाकडे बिल आहे तर बँकेकडे बिल आहे म्हणून एंट्री. नेक्स्ट वन, डिस्काउंटेड बिल डिसऑनर प्लस नोटिंग चार्जेस. म्हणजे डिस्काउंट केलेलं बिल डिसऑनर झालं
आणि आपण नोटिंग चार्जेस पेड केले. पुन्हा एंट्री तीच होणार. ह्या एंट्रीमध्ये नोटिंग चार्जेस हे सेपरेटली मेन्शन केले जात नाही. तुम्ही ऑब्झर्व करा, वरचीच एंट्री खाली लिहाण केलेली आहे, परंतु अमाउंट बदललेली असते. अमाउंट कशी बदललेली असते? छोटंसं एक्झाम्पल तेच. सपोज 10,000 चं बिल आपण काय केलेलं आहे, ड्रॉ केलंय आणि ते बिल डिसऑनर झालं. इथे एंट्री काय होणार? ड्रॉ अकाउंट डेबिट 10,000. इथे एंट्री काय होणार? टेक्स 10,000. एंट्री काय होणार? ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 10,000. पण समजा त्या 10,000च्या बिलावर आपण 100 रुपीचं नोटिंग चार्जेस पेड केले असतील, तर ती नोटिंग चार्जेसची अमाउंट ह्या अमाउंट मध्ये ऍड केली जाते. जर नोटिंग चार्जेस पेड केले तर एंट्री होणार रॉबी अकाउंट डेबिट टू बँक, बट अमाउंट इज 10,100 म्हणजे 10,000 प्लस 100. सेम तसंच इथे 10,100 म्हणजे नोटिंग चार्जेस हे सेपरेटली शो केले जात नाही, बट त्या अमाउंट मध्ये ऍड केले जातात. वरती आहे 10,000, इथे आहे 10,100. नेक्स्ट वन, तिसरी कन्सेप्ट आपली बिल एंडॉर्स. जेव्हा आपण बिल एंडॉर्स करतो म्हणजे ट्रान्सफर करतो, आपल्याकडनं बिल जातं म्हणजे गोज आउट. एंडॉर्सीला मिळतं डेबिट द रिसीवर. एंट्री होणार एंडॉर्सी अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल अकाउंट. नेक्स्ट वन, एंडॉर्स बिल हॉनर. काय झालं? एंडॉर्स केलेलं बिल हॉनर झालं. पुन्हा तेच, एंडॉर्सीला पैसे मिळणारे, आपल्याला पैसे मिळणार नाही. म्हणून एंट्री काय होणार? आवडती एंट्री नो एंट्री. नेक्स्ट वन, एंडॉर्स बिल डिसऑनर. म्हणजे एंडॉर्स केलेलं बिल जर डिसऑनर झालं, होणार काय? तेच जे आतापर्यंत बडबड करतोय. जेव्हा बिल डिसऑनर होणार त्याला रिस्पॉन्सिबल असणार ड्रॉवी. म्हणून एंट्री होणार ड्रॉवी अकाउंट डेबिट टू होल्डर अकाउंट. होल्डर म्हणजे कोणाकडे बिल आहे? एंडॉर्सी कडे बिल आहे. तुम्ही जर एंट्री पॅकेट होल्डर पर लिखाण करू शकताय. नेक्स्ट वन, एंडॉर्स बिल डिसऑनर विथ नोटिंग चार्जेस इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस. जे इथे समजावून सांगितलं 10,000 इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस 10,100. सेम इथं तेच येणार 10,000, इथे येणार 10,100. आज आपण 3 कन्सेप्टच्या एंट्रीज बघितल्या. स्वतःकडे बिल असेल, बँकेत डिस्काउंट केलं, एंडॉर्स केलं. नेक्स्ट लेक्चरला आपण एंट्रीज बघणार आहोत बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शनच्या. थँक्यू.